साधारण अर्धी वाटी एवढी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे, सोलीव डाळ घेतलेली आहे, याला टप्प्यावर नाहीत डाळीला या. आता ही डाळ आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं एवढी आपल्याला भिजत घालायची आहे. जर तुमच्याकडे वेळ जर नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये याला वाफवून सुद्धा या डाळीला घेऊ शकता. मी इथे डाळ ही भिजू घातलेली आहे 10-15 मिनिटं. साईडला आपल्याला ठेवायची आहे. तोपर्यंत इकडं आपण तयारी करू. मी इथे दोडके घेतलेले आहेत, छान असे कवळे दोडके घेतलेले आहेत, 4 दोडके. आपल्याला कवळे दोडके घ्यायचे, जास्त असे निब्बर घ्यायचे नाहीत दोडके, एकदम कवळे असे हे दोडके आहेत. जर जास्त जर असे तुमचे जाडसर असे दोडके जर असतील तर आपल्याला पूर्ण अशी वरची साल ही खिसून काढायची आहे. जर कवळे दोडके असतील तर वरच्या शिरा जेवढ्या आहेत तेच आपल्याला खिसून काढायचे आहे. जास्तच निब्बर असे असतील तर पूर्ण वरचे जे हिरवं देठ दिसत आहे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण की ते लवकर वाफल्या जाईल, शिजल्या जाईल. त्यामुळे एकदम कवळे असल्यामुळे मी वरच्या शिरा जेवढ्या आहेत तेच काढणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे शिरून घ्यायचे आहे पूर्ण दोडके. चला तर मी हे पण सगळे दोडके शिरून घेतलेले आहेत. तर समोरचं पाठीमागलं देठ मी कट करून घेत आहे. मीडियम साईजच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत, कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. चला तर झालेलं आहे. तर यामध्ये कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे मी. तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं. बघा छान अशा मीडियम साईजच्या फोडी कट करून घेतलेल्या आहे. छान असं तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता कांदा घालू. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. आता थोडंसं जिरे मोहरी घातलेले आहेत मी. छान तडतडला की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. थोडंसं लसूण घातलेलं आहे मी. लसणाला पण थोडंसं परतवून घ्यायचं. कढीपत्ता घालायचा आहे व थोडंसं कोथिंबीर घालायचं, ते पण छान परतवून घ्यायचं. व 1 चम्मच हळद घालायची. हळदीला पण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. लाल तिखट घालायचं चवीनुसार. आता यामध्ये दोडके टाकून द्यायचे. आपल्याला कट करून घेतले ते पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. साधारण 1-1.5 मिनिटं कमी गॅसवरती. डाळ आपली छान मुरल्या गेलेली आहे, बघू शकता. आता हे डाळीतलं पूर्ण आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून डाळ पण टाकून द्यायची आहे आपल्याला लगेच. छान आता परतवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप मस्त अशी ही भाजी होते दोडक्याची. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. यामध्ये तुम्ही मसुराची किंवा तुरीची डाळ सुद्धा टाकू शकता, मुगाची आवडत नसेल किंवा डाळ नसेल तर. आता यामध्ये जेवढं लागेल तेवढं यामध्ये पाणी घालायचे, किंवा अशी सुकी भाजी सुद्धा तुम्ही बनवू शकता. बघू शकता साधारण 1 ते 2 उकळीमध्ये मस्त आपली भाजी ही रेडी होते. चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी. शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे थोडंसं. 1 चम्मच शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी. मस्त आपली दोडक्याची भाजी ही रेडी झालेली आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.